जाऊ जाऊ उशीर आवाज देतो जाऊ जाऊ आम्ही नंतर देतो याला पण द्या. तुम्ही पण काय करायचं माहिती का कॅटरिंगमध्ये लोकांना सांगून टाकायचं कार्यक्रम घेतलेला मोठ्या कोणाला तर कार्यक्रम घेतला की त्याचा रद्द करून टाकायचा. लवकरात लवकर जर चालू संपूर्ण व्यवसाय आता कोल्हापुरात 30 ते 40% व्यवसाय आता जवळजवळ हॉटेल बंद झाले आणि 2 दिवस गॅस नाही मिळाला. आता कॅटरिंग व्यवसाय तर वेगळंच झालंय सगळं. आता काल हे ते तक्रारी चालू झाल्या पैसे देणार नाही म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली की सर्व करून पण सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज हॉटेल मालक संघ आणि केटरिंग व्यवसायाचे सर्व आम्ही इथं आलेलो आहे. कोल्हापुरात पूर्ण हॉटेलला आणि केटरिंग व्यवसायाला गॅस पुरवठा बंद केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन 20%, 30%, 50% पण गॅस उपलब्ध कमर्शियल उपलब्ध करून द्या असं GR देऊन देखील कोल्हापूरमध्ये 100% बंद केलेला आहे. त्यासाठी आज आम्ही कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांना भेटायला आलोय की त्यांचा तो GR दाखवून कुठल्याही परिस्थितीत ठरल्याप्रमाणे आम्हाला गॅस उपलब्ध करून द्या असं आम्ही सांगालोय. पाईपलाईनचा गॅस 100% आता येतोय तो 6 महिने 8 महिने वर्षभर पुरेल असं ते म्हणतात. तर आमच्या व्यावसायिकांना हा गॅस का मिळत नाही? आता बघितलं कोल्हापुरात साधारण 30 ते 40% हॉटेल बंद झालेले आहेत. कॅटरिंगवाल्याने घेतलेल्या जे ऑर्डर्स आहेत पूर्वी घेतलेल्या आहेत, महिना असेल 1.5 महिना असेल 2 महिन्यापूर्वी ज्या घेतलेल्या ऑर्डर्स आहेत त्या पूर्ण करायला त्यांना हाताच झालेले आहे. चुलीवरचं जेवण म्हटलं तर ते वास वेगळ्या पद्धतीने जर आला आणि समोरच्या पार्टीने जर त्याच्यावर तक्रार केली तर हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. यासाठी हा व्यवसाय आणि दोघांचा व्यवसाय बंद होणे कुठंतरी उपजीविका चालावी. टॅक्सेस सगळे एक्साईज ड्युटी असू दे, घरपाळा असू दे, नोकर पगार आता हॉटेल बंद असून त्यांना पगार द्यायला लागलाय. हॉटेल बँकेची व्याज आहेत हे सगळं देत असताना सरकार काही मदत करायला त्याने आमची एवढीच विनंती आहे सरकारला, ठरलेल्या कोट्याप्रमाणे आम्हाला गॅस दिला तर आम्ही असलेला गॅस आता आम्ही सगळी गॅसवर आहे, त्याला लायटर लावला तर आमचा नक्कीच जीव जाईल. अशी वेळ आमच्यावर आलेली आहे, त्याची दखल सरकारने घ्यावी एवढी आमची विनंती आहे.